कुणाच्या दशक्रियेला गेलात की मनात विचार येतो, 10 दिवसापूर्वी तर भेटलो होतो. अंत्यविधीला गेलात, अरे काल तर फोन झालता. माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे याची जाणीव जर कुठे होते ना, ती या मांडवामध्ये, अशा प्रकारच्या विधींमध्ये, अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये होते. आणि म्हणून याच एका हळव्या क्षणी साधू संतांच्या विचाराच्या संदर्भानं, आपलं जगणं समृद्ध करण्याच्या संदर्भानं, निसर्ग, समाज, अर्थकारण, समाजाला दिशा देणाऱ्या वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भानं काहीतरी बोलावं, संवाद साधावा, या उद्देशानं मी तुमच्या समोर आहे. मी जेव्हा देवाभाऊंशी चर्चा केली, त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर, त्यांचे बंधू, ताईनं कसा संसार केला, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं आपल्या लेकराबाळांना शिकवलं. आणि आत्ता आल्यानंतर मी मगाशी साहेब बोलत होते, त्यांनी काही प्रसंग सांगितले की अरे आपला वाढदिवस साजरा करताना तो केवळ माझ्यापुरता असू नये, तर ज्या माझ्या वयातल्या ज्या ज्या लोकांनी आयुष्यभर असं कष्टात दिवस काढले, त्या सगळ्या लोकांसोबत अयोध्येला जाण्याचा योग मिळावा, त्यांचंही तिथे दर्शन व्हावं. हा जो मोठा विचार आहे ना, हे जे मोठेपण आहे ना, हे किंचितचं जरी आपल्यामध्ये आलं तरी मला वाटतं आपलं सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. हे मनाचं मोठेपण येतं कुठून? त्यासाठी थोडंसं संत साहित्याकडे, संतांच्या जगण्याकडे पाहावं लागतं. आयुष्यभर दुःख सहन केलं, आयुष्यभर वेदना सहन केल्या, आयुष्यभर अपमान सहन केले, आणि अशाही परिस्थितीत ज्यावेळेस भगवंताकडे मागायची वेळ येते, त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. काय मनाचा मोठेपणा आहे हो. पहिल्यांदा जर कुणासाठी मागावं, आपल्याला जर देव प्रसन्न झाला आणि देवानं विचारला, हां काय मागायचंय ते मागा, काय मागू आपण? एक तर माणूस पहिलं आपलं आपल्यासाठीच मागतंय. फार मोठं मन असेल तर नवरा बायकोसाठी, बायको नवऱ्यासाठी, दोघं मिळून पोरांसाठी, फार फार तर मेहुण्यासाठी. याच्या पलीकडे आपण जायला तयार नसतो. पण ज्ञानोबरायांना मागायची वेळ आली आणि माऊली म्हटले, जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानेश्वरी ही साक्षात गीतेवरची टीका आहे, जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, शस्त्र उचल, हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे, दुर्जनांचा संहार कर. तिथं त्याच गीतेवरती टीका करणारे ज्ञानोबराय कदाचित असंही म्हणू शकले असते, जे खल आहेत ते मरो. ज्ञानोबराय मरो नाही म्हणत, त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो. आणि पुढचा शब्द तर इतका गोड वापरलाय, तया सत्कर्मिरती वाढो. वाढो कधी म्हणतात? रोप जर छोटं असेल तर त्याला वाढो म्हणतात, आणि रोप जर अस्तित्वात नसेल तर बी लावायची आणि रुजो म्हणायचं. ज्ञानोबराय रुजो नाही म्हणत. ज्ञानोबरायांना खात्री आहे, वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा सत्कर्माची थोडी तरी वृत्ती शिल्लक आहे, आणि म्हणून ज्ञानोबरायांनी शब्द वापरला, तया सत्कर्मिरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळो, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. मला वाटतं ज्ञानोबराय एवढा मोठा विचार करतात, त्यातला किंचितचा जरी मोठेपणा आपल्या ठाई आला तर, पण दुर्दैवानं तो येत नाही. मगाशी मी प्रसंग ऐकला, तुम्ही ताईंविषयी बोलताना बोलत होतात, ती जमीन नावावर करून द्यायची, 1 सेकंदात लेकरांना बोलून सांगितलं की यात वेळ घालू नका आणि काय असेल ते करून टाका. हे जे दानत आहे ना, हे जे मनाचं मोठेपण आहे ना, हे संतांच्या विचारात नाही येतं, त्यांच्या चरित्राकडनं पाहण्यात नाही येतं. ते आपल्यामध्ये असलं पाहिजे. आपली अवस्था अशी आहे, शेवटच्या श्वासापर्यंत सुटत नाही बहुतेकांना. म्हणजे आमच्याकडे गावात वाघ आलता आजी. आता वाघ जर गावात आला, तुम्ही काय करणार? घरात कडी लावून बसतान का चौकात जाऊन बसता? कडी लावून बसते घरात. सगळं गाव घरात कडी लावून बसलं होतं, एक पठ्ठ्या काय सापडना. सगळे म्हणले शोधा, घरातले माणसं म्हणले हे गेलंय कुठं? वाघ आलाय गावात. रानात, वनात, शेतात, हिरीव, उसात, इकडं तिकडं सगळीकडे शोधलं, हे काय सापडेना. शेवटी घरातले दमले, म्हणले त्याचं ते बघल, आता चला आपलं आपलं घरी जाऊ. घरी जायला निघले आणि हा चौकात बसलेला होता. घरचे म्हणले अरे वाघ आलाय आणि तुम्ही चौकात बसलाय. हे म्हणताय वाघ आलाय म्हणून तर मी चौकात बसलोय. अरे म्हणले ते वाघ तुम्हाला खाईन. म्हणला खाईन, वाघानं खाल्लंच पाहिजे म्हणून तर मी चौकात आहे. म्हणले का? म्हणले वाघ जेव्हा मला खाईन तेव्हा त्याच्या तोंडाला माणसाचं रक्त लागल, आणि एकदा का त्याला माणसाची चटक लागली
मग तर ते आमच्या भावकीला खाते का नाही? कुठून येतो एवढा मनाचा मोठेपणा मला सांगा. किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आमच्या ठाई आला जो संतांकडे आहे, तो जिव्हाळा, ते प्रेम. उगाच ज्ञानोबरायांना आई म्हणत नाहीत, उगाच ज्ञानोबरायांना माऊली म्हणत नाहीत. आई असणं हे जर निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत असतं, आई असणं हे जर निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत असतं, 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. आई असणं, जिथे जिथे जिव्हाळा, जिथे जिथे प्रेम. देवाभाऊंनी लिहिलेलं पुस्तक मला ते पूर्ण वाचण्यात आलं नाही, पण अनेक मान्यवरांनी त्याच्यावरती टिप्पणी केली आहे. त्याचा काही सारांश माझ्या ऐकण्यात आला. आई असणं हे जिथे प्रेम आहे, जिथे जिव्हाळा आहे, जिथे ममत्व आहे, जिथे वात्सल्य आहे, जिथे देण्याची दानत आहे, तिथे तिथे आई आहे. विंदा करंदीकरांची गोड कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिसा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. देण्याची दानत जर बघायची असेल ना, तर मी पुन्हा म्हणेल, ममत्व वात्सल्य शोधायला आपण संतांकडे जातो. दानत जर शोधायची असेल तर तीही संतांकडे आहे. तुकोबारायांनी पिढ्यान पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली. आणि किती सहजतेनं बुडवली. जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो तितक्या सहजतेनं, काय आडेवेडे नाही, काय नाही, काय नाही, असं बुडून टाकलो. मी तर म्हणतो, शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना, जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. त्याचा कुठं फ्लेक्स नाही, बॅनर नाही, काय नाही, असं बुडून टाकलं. मला वाटतं हे थोडंसं मागे वळून पाहता येईल का? आपल्या घरात ज्ञानेश्वरी असली पाहिजे, तुकोबारायांची गाथा असली पाहिजे, लेकरांना जवळ घेऊन एखादी ओवी, एखादा अभंग बोलला पाहिजे, त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे. आपल्या घरातल्या गप्पांचे विषय काय आहेत याच्यावरती आपल्या लेकराबाळांचं भविष्य ठरणार आहे. आपण कोणत्या विषयांवरती गप्पा मारतो, कोणत्या विषयांवरती त्या पोरांसोबत चर्चा करतो. याचा बाण टोकरला, त्याची भांडणं चालली आहेत, हे कोर्टात चालू आहे, ती केस लढायची आहे, इथं वकील द्यायचा आहे, याच विषयांवरती जर कुटुंबात चर्चा असतील तर मुलंही त्याच अंगानं त्याच विषयांवरती विचार करणार आणि तशीच पावलं टाकणार. कधीतरी लेकरांना जवळ घ्या, कधीतरी त्यांना ज्ञानोबाराय सांगा, तुकोबाराय सांगा, कधीतरी त्यांना भगवान श्रीकृष्ण, भगवान प्रभू रामचंद्रांचा इतिहास सांगा, कधीतरी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज सांगता येतील का? नाही. काही त्यांना आपल्या आईचा, आपल्या आजीचा, आपल्या बापाचा, आपल्या आजोबांचा एखादी गोष्ट त्यांच्या आयुष्यातली सांगता येईल का? तितका वेळ आपल्याकडे आहे का? हल्ली ते सगळे हो तुमचं खरं, पण वेळ कुणाला आहे? सुखदुःखात सहभागी व्हायला सुद्धा कित्येकांना वेळ नाही. बऱ्याच सुखदुःखांमध्ये लोक हल्ली फॉर्मॅलिटी म्हणून जातात. तोंड दाखवायचं असतंय, पटकन निघायचं असतंय. आता कोण कुणाकडे मनापासून गेलंय, थांबलंय, थांबायला वेळ कुणाला आहे? परवा तर एक जण मला म्हटला, मी इतका बिझी आहे, मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ नाही. मला सांगा, माहेरी तरी जाऊन 2 दिवस राहिलेला आठवतंय का आता? आणि पूर्वी मला आठवतंय, आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची, आणि ती जर मुक्कामी आली ना, सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसत होतं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि 3ऱ्या दिवशी जायला निघाली, सगळं घर तिला एसटीला वाट लावायला जात होतं. आत्या नुसती एसटीत बसली आणि तिनं खिडकीतनं हात केला ना, येते, तिनं येते म्हणायला उशीर हो, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता लोक अंत्यविधीला जातात, तिकडे प्रेत जळत असतं, निम्मे मोबाईलमध्ये खेळत असतात. कधी उरकतोय कुणाच ठाऊक नाही. त्यांना लगेच पुढे कुठेतरी जायचं असतं. दिवसभरात आपण 2-5 कार्यक्रमांना हजेरी लावू, पण प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक कार्यक्रम असा येणार आहे, कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसेल. आज ताईंचा कार्यक्रम आहे, ताई आहेत का? प्रत्येकाच्या आयुष्यात असा कार्यक्रम येणार आहे. आपण कुणीच मालक नाही आहोत, आपण विश्वस्त आहोत, पाहुणे आहोत. सांभाळायचंय, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचंय आणि विना तक्रार तिकीट काढून एक दिवशी निघून जायचं. इतका साधा, सरळ आणि सोपा अर्थ जगण्याचा आहे. म्हणून जे क्षण वाट्याला येतील ते आनंदानं, प्रेमानं जगता येतील का? एकमेकांची विचारपूस, एकमेकांना वेळ. आता विचारपूस तुम्ही बघा, वयानुसार प्रश्न, वयानुसार चर्चा बदलत जातात.
30-35 पोरी जर आज एकमेकींना भेटल्या, काय तुमच्या गप्पा असणार? बाई ही साडी कुठून घेतली, हे डिझाईन कुठून केलं? आणि 60 नंतर बाई गुडघे बरे आहेत का ग, टाचा काय म्हणतात? गप्पांचे विषय बदलतात. पुरुष मंडळी जर एकमेकांना भेटले 60 नंतर, 2च प्रश्न असतात. पहिला असतो तब्येत कशी आहे, आणि दुसरा असतो मुलं काय करतात. कोण विचारता का नंतर तुम्ही किती प्रॉपर्टी आहे, किती एकर आहे, बँकेत कितीची FD आहे, ते अमुक अमुक टाकले होते, गेले पळून, ते भेटले का? इकडे लय चाललंय हल्ली, मला कळलंय पारनेर श्रीगोंद. या असल्या विषयांवरती आपल्या आता गप्पा नाहीत. तब्येत कशी आहे, मुलं काय करतात, कारण आपल्याला कळतं हे सगळं क्षणभंगूर आहे, सगळं अनप्रेडिक्टेबल आहे, सगळं एक दिवशी इथं ठेवून जायचं आणि माहीत नाही आपल्याला आपण किती दिवस इथे आहोत. ते निसर्गाचे काही नियम आहेत. पहिला नियम सांगतो, जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतात, जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाहीत. कुणीतरी जन्माला येणार आहे हे 9 महिने आधी कळतं, पण आपल्यातनं कोणतरी जाणार आहे हे आधी कळतं का? आणि समजा आपल्याला जर बाबा 9 महिने आधी पत्र आलं असतं, हां तुमचं आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या, काय परिस्थिती झाली असती माणसाची मला सांगा. पत्र आल्याबरोबर निम्मे तर टेन्शननीच गेले असते. निसर्ग गोड वागलाय, सुंदर वागलाय, येण्याचे संकेत देतो, जाण्याचे देत नाही. निसर्गाचा दुसरा नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. आणि समजा जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती तर आपण सोयीनं गेलो असतो का? नाही, आपण आपलं तर नेलंच असतं. माणूस एकमेव आहे ज्याला निसर्गाचे हे नियम कळतात पण वळत नाहीत. रस्त्याने एक ट्रक चाललेला होता, ट्रकमधून 4-5 तांदळाच्या गोण्या खाली पडल्या, तांदूळ रस्त्यावर सांडले, तिथे 4 मुंग्या आल्या, एक तांदळाचा दाणा उचलला, वारुळाकडे निघून गेल्या, परत रस्त्याकडे बघितलं नाही. नंतर 4 चिमण्या आल्या, 4 दाणे खाल्ले, आपल्या आपल्या घरट्याकडे गेल्या, परत रस्त्याकडे बघितलं नाही. नंतर तिथं 4 गायी आल्या, ओंजळ तांदूळ खाल्ले, आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या, परत रस्त्याकडे बघितलं नाही. आणि नंतर महाराज तिथं 4 माणसं आली. पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता? तांदळाचा एक दाणा उरला नाही आणि माणसं शोधत होती, ट्रक पुढे गेली बघा म्हणले. माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये. माझी विनंती आहे, जगणं जर सुंदर करायचं असेल तर निसर्ग, समाजकारण आणि अर्थकारण, निसर्ग, समाज आणि अर्थकारण या 3ही गोष्टींकडे थोडंसं डोळे उघडे ठेवून आपण पाहायला पाहिजे. माहीत नाही आपल्याला आपण किती दिवस आहोत. 242 जण निघाले होते विमानात बसून लंडनला. त्यांना माहीत होतं का आपण पोहोचणारच नाही आहोत म्हणून? कोणतरी एअरपोर्टला सोडवायला आलं असेल, कुणीतरी टाटा बाय बाय केला असेल, आपण त्यात बसलेल्या विमानात बसलेल्या लोकांनी कुणीतरी खिडकीतनं व्हिडिओ शूट केला असेल, कुणीतरी सेल्फी काढून कुणाला तर पाठवलं असेल. अगदी विमान टेक ऑफ होईपर्यंत फोनवर बोलायचं असतंय, चल 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 ठेवतो आता, विमान निघतं, पोहोचल्यावर परत कॉल करतो. लंडनच्या एअरपोर्टवरती कुणीतरी हातात पाटी घेऊन उभा असेल स्वागताला, ज्याच्या नावाची पाटी घेऊन स्वागताला माणूस उभा होता, त्याला माहीत होतं ज्याच्या स्वागतासाठी आपण उभे आहोत तो इथे पोहोचणारच नाही. बरं मी म्हणतो, हे तर विमानात होते. अहमदाबादच्या BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये मेसवरती जेवायला तिथे ताटावर बसलेली पोरं, त्यांना माहीत होतं हा शेवटचा घास आहे. माहीत नाही आपल्याला आपण किती दिवस आहोत. म्हणून जे क्षण वाट्याला येतील ते आनंदानं जगा. हेवे दावे, याची जिरवणे त्याची जिरवणे, चला मी म्हणतो आयुष्य कधी संघर्ष आहे, कधी तडजोड आहे, 2 देऊन 2 घेऊन चालावं लागतं. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कधीतरी आपण अंतर्मुख होणं गरजेचं आहे. कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहणं गरजेचं आहे. सुख आनंद ह्या सगळ्या गोष्टी बाह्य जगात नाही मिळत. ज्ञानोबरांना सांगावं लागलं, किंबहुना सोय जीवात्मयाचे आहे तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरांनी सांगितलं, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. सुख आनंद ही अंतरात्म्याची कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि म्हणून तिथपर्यंत जर पोहोचायचं असेल, निसर्ग, समाज, अर्थकारण या टप्प्यांना स्पर्श करतच जावं लागेल. म्हणून आज या निमित्तानं मी पहिली गोष्ट सांगेल, निसर्गासोबत जुळून घेऊ. ही माणसं आयुष्यभर शेतात काम करत राहिली, आयुष्यभर त्यांनी तो निसर्ग आणि त्यातली ती सृजनता जवळून पाहिली आहे आणि त्या मातीशी त्यांची नाळ घट्ट राहिली. मला आठवते, गावाकडे जर गेलो ना, गुडघे टेकून नदीला पाणी पिलेलं मला आठवते. तुम्ही तर सगळी मंडळी गुरं घेऊन कुठं तर कुरणात चरायला जायचं, तिथंच दिवसभर गुरं चारायची.
निघाल्यानंतर तिथंच नदीवर गुरांना पाणी पाजायचं, तिथंच गुराख्यानं गुडघे टेकवायचे आणि पाणी असं हातानं पुढं ढकलायचं आणि झऱ्याला तोंड लावून पाणी प्यायचं. आता मला एक नदी दाखवा ताई जिथं तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता. एक नदी आम्ही नीट ठेवली नाही. सगळीकडे जलपर्णी, सगळीकडे सांडपाणी इकडचं तिकडचं निहून जोडून टाकलं. आता जाईल तिथं पाण्याची बाटली आहे. कधीतरी आयुष्यात वाटलं होतं 20 रुपये लिटरनं पाणी विकत घ्यावं लागेल. कोणतर शहाणा माणूस असेल त्याला माहीत होतं निसर्गाला माणूस अशा पातळीवरती निहून पोहोचवणार आहे, पाणी सुद्धा विकत घेऊन प्यावं लागेल. पूर्वी जर कुठं कार्यक्रमाला गेलो ना भाऊ, तांब्या फुलपात्र, आता तांब्यान फुलपात्र राहिले का हो? आणि ठेवलं तर ते आलेला पाहुणा पिईल का? कुठून आणलंय काय कोणच ठेव. आता जाईल तिथे पाण्याची बाटली. मला वाटतं तांब्यान फुलपात्र अजून फार फार तर सुपारी, साखरपुडा, लग्न, टिळा असल्या कार्यक्रमात अजून आहे. काही दिवसानं तिथं सुद्धा दिसणार नाही. गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या. इथपर्यंत येऊ देऊ नका. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये निर्माल्य बिरमाल्य गाठणी बिटणी मारून आम्हाला ते नदीत फेकायचं असतंय. गाईला आपण देव मानतो, ती गोठ्यात असली पाहिजे. अरे मुंबईमध्ये एक गाय मरून पडली रस्त्यावरती, पोस्टमार्टम केलं तर 70-80 किलो प्लास्टिक तिच्या पोटात सापडलं. मी म्हणतो अशा प्रकारच्या कार्यक्रमात एकत्र आल्यानंतर एक विचार आपण घेऊन जावा, निसर्गाचा सन्मान ठेवा. मी म्हणत नाही एका रात्रीत आता प्लास्टिक बॅन करता येईल आणि लगेच सगळं संपवता येईल, पण आपण छोटे छोटे प्रयोग तर करू शकतो. अरे आमची आजी आई भाजीला गेली तर कापडाची पिशवी घेऊन जायची. कापडाची पिशवी घेऊन जाताना तिला लाज वाटत नव्हती. ते फळं सुद्धा देताना तुम्हाला आठवत असेल, नगरच्या स्टँडवरून जर कधी फळं आणली तर ते कागदाच्या पिशव्यांमध्ये यायची. आता आम्ही भांडून प्लॅस्टिकची पिशवी मागतो. थोडा थोडा जरी वापर कमी केला तरी ते निसर्गावरती उपकार ठरतील. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्त्या आता काल परवा बघितलं 30-32 तास मिरवणुका चालल्या. आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आम्ही त्या नदीमध्ये, समुद्रात, इकडे तिकडे. काय परिणाम होतोय? समुद्रातल्या लाखो जीवांवरती त्याचे परिणाम होत आहेत. ह्या गोष्टी कधी आम्ही येणाऱ्या पिढ्यांना समजून सांगणार आहोत? आता सांगावं लागेल शाडूची मूर्ती कर बाबा, घरातल्या घरात तिचं विसर्जन करता येईल का? त्याचा प्रयोग बदलावा लागेल काल आणि वेळेनुसार. बदललो नाही तर आपण टिकू शकणार नाही. येणाऱ्या पिढ्यांच्या नावानं 50-50 एकरांचे उतारे असतील, पण त्यातून पिकणार मात्र काहीच नाही. इतका रासायनिक खतांचा भडीमार करून टाकला. येणाऱ्या पिढ्यांच्या नावाने फक्त उतारे असतील, पण त्यातून जर पिकलं काही नाही तर ह्याच पिढ्या शिव्या शाप देतील. नुसत्या जमिनी ठेवल्या पण त्यात पिकत मात्र काहीच नाही. आणि जगात अजून अशी कोणती मशीन आली नाही की इकडून ज्वारीचा एक दाणा टाका आणि तिकडून 1000 दाणे उगवतील. इथं पेरावंच लागतंय, इथं कामच करावं लागतंय. अरे तुकोबरायांनी सांगितलं, सगळ्या संतांनी कर्तव्याला प्राधान्य दिलेलं आहे. कोणत्याही संतांनी असं सांगितलं नाही की तुम्ही कर्तव्य सोडा. तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबराय ते सांगतात, अरे घरात जर एखादी दुःखद घटना घडली तर एक वेळ ते प्रेत बाजूला ठेवा आणि तुमची पेरणीची वेळ आली असेल तर ती पेरण करून घ्या. कारण शेतकरी त्या पोटाला ओटी बांधतो, ओटीमध्ये ते धान्य असतं, ते धान्य मुठीत घेतो, मूठ अशी पाबराव धरली जाते, मूठ हळूहळू सैल होते, एक एक दाना जमिनीमध्ये मुरतो, रुजतो आणि मग त्यातून अंकुर फुलतात. कदाचित आपल्याला अतिशयोक्ती वाटेल, पण ही अतिशयोक्ती नाही. संतांना यातून कर्म प्राधान्याचा सल्ला द्यायचा आहे. त्यांना सांगायचंय की कर्माला प्राधान्य द्या. ही वेळ जर सुटली तर कदाचित पुन्हा पेरणीची वेळ येईल, शेतकऱ्याचं नुकसान होईल. निसर्ग जर आडवा आला तर परत ही वेळ येणार नाही. संतांनी कर्तव्याला प्राधान्य दिलं, निसर्गाला प्राधान्य दिलं. कांदा मुळा भाजी योगी विठाबाई माझी. सावतोबा काय सांगतात तो? ते बारं जर मोडलं ना वावरात, त्या पाण्याला सांगायचे धावत धावत जा आणि माझ्या पांडुरंगाला जाऊन भेट.